नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपले सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेबाबत व्हिडिओ आपण बनवत आहोत. एवढे दिवस आचारसंहिता किंवा निवडणूक असल्यामुळे जागा निघाल्या नव्हते, पण आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त जागांसाठी जाहीरनामा निघायला सुरुवात झालेली आहे. तर अशा स्थितीमध्ये आपल्याला जर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महाई सेवा केंद्र घ्यायची असेल, तर आपल्याला एकच काम करायचं आहे. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलवरती क्लिक करायचं आहे. कारण ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागांसाठी जाहीरनामा किंवा जाहिरात निघेल, त्याची माहिती लगेच आपल्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी यापूर्वी देखील आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि यासाठी नियम, निकष, अटी काय काय संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता. आपला अंदाज येईल, म्हणजे कुठल्या तयारीमध्ये आपण असणं आवश्यक आहे ते आपल्याला अंदाज येऊ जाईल. महत्वाचं मी आपल्याला सांगतो, आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी आपल्याकडे CSC आयडी असेल तर आपल्याला प्राधान्य मिळेल, कारण त्याला 25 गुण एक्स्ट्रा मिळतात. आता निवड प्रक्रिया कशी आहे मित्रांनो, म्हणजे एका जागेसाठी आज समजा एक रिक्त जागा आहे आणि त्यासाठी 4 जर अर्ज प्राप्त झाले, 100 गुणाच्या आधारावरती आपल्याला मेरिट लागणार आहे. त्यामध्ये 25 गुण CSC आयडीला देखील असणार आहेत. किमान ग्रॅज्युएशन असेल तर आपल्याला उत्तम आहे, पण आपण नियम अटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडं चेंजेस असतं. आपण प्रॉपर माहिती घेऊया. पण त्याआधी मी आपल्याला एक विनंती करतो, आपण आतापर्यंत जर CSC आयडी काढली नसेल तर लगेच CSC आयडी काढून ठेवा. त्याचप्रमाणे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जे काही लागणार आहेत सर्व आपण माहिती पाहूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, धुळ्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरती यायचं आहे. धुळे.gov.in याच्यावरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच माही सेवा केंद्र मंजूर करण्याबाबत याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या समोर एक जाहिरात दिसेल, यावरती PDF संचिकेमध्ये PDF जो आहे ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर PDF दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकता धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याबाबत. आता यामध्ये जाहिरात मी पूर्ण वाचत बसणार नाही, ही जाहिरात तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा. ह्याचं लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन मिळेल. पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ पहा, काही समजून घ्या, मगच आपण हे डाउनलोड करून फॉर्म भरून सबमिट करा. आता या ठिकाणी पाहायला मिळेल, जो आहे अर्ज स्वीकृती 30/1/2026 म्हणजे 30 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. 27/2 म्हणजे 27 फेब्रुवारीपर्यंत हे चालणार आहे. अजून बरेच दिवस आहेत. त्यानंतर खाली आपण आलात ना, या ठिकाणी आपल्याला अटी व निकष दिसतील. यामध्ये अटी व निकष पूर्णपणे वाचून घ्यायचे आहेत. यामध्ये मी आपल्याला महत्वाची मी मागा सांगितलं होतं ना, या ठिकाणी आपण पाहू शकता CSC आयडी असल्यास 25 गुण अर्जदारांना दिले जाणार आहेत. हे तुम्हाला सपोर्टिंग असणार आहे. CSC आयडी असेल तर आपल्याला नक्की आयडी मिळणार आहे. त्यानंतर किमान 12वी पास असणं आवश्यक आहे. MSc IT किंवा CCC ह्या दोन्हीपैकी एक कॉम्प्युटर कोर्स आवश्यक आहे. पॅन कार्ड असणं आवश्यक आहे आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर हे व्यवस्थित तुम्ही वाचा. त्यानंतर मी खाली घेतोय. आता खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, जे कागदपत्रे जोडायचे आहेत त्याची या ठिकाणी यादी आहे. हे पूर्णपणे एकदा वाचा. त्यानंतर या ठिकाणी डिजिटल स्वाक्षरी झालेली आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता धुळे महानगरपालिका क्षेत्र यामध्ये कुठे कुठे रिक्त जागा आहेत त्याची आपण माहिती घेऊ शकता. किती, 1 जागा, 2 जागा, काय असेल ते आपण या ठिकाणी पहा. त्यानंतर खाली आल्यानंतर आता या ठिकाणी पाहू शकता एकूण 9 जागा, इथे या ठिकाणी 6, या ठिकाणी 14. त्यानंतर अशा प्रकारे नगर परिषदेमध्ये देखील जागा उपलब्ध आहेत. याप्रमाणे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्र आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये किती जागा रिक्त आहेत. याप्रमाणे आपल्याला अंदाज येईल की आपल्या गावामध्ये जागा रिक्त आहे का. तालुका, जिल्हा, गाव सगळे यामध्ये दिलेलं आहे. एकदा तुम्ही पहा. त्यानंतर आपण अर्ज करू शकता. अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते पण आपल्याला मी सांगतोय. अर्जाचा नमुना या ठिकाणी पाहायचा आहे. अर्जाचा नमुना आपण या ठिकाणी पहा, व्यवस्थित भरायचा आहे. आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत या ठिकाणी फोटो लावायचा आहे, दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली स्वाक्षरी करणारे माझे नाव, ज्यांचे नावाने अर्ज करणार त्यांचं नाव टाकायचं आहे. अर्जाचा नाव, मोबाईल नंबर, त्यानंतर ईमेल ID,
त्यानंतर अर्जाचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर त्यांचं काय असेल ते व्यवस्थित पत्ता टाकायचा आहे. अक्षांश रेखांश गुगल मॅपमध्ये जा, तुमचं लोकेशनचं अक्षांश रेखांश काढून या ठिकाणी टाका. त्यानंतर CSC ID मिळाल्याचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. CSC प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर मागील केलेले व्यवहार, त्यामधून जे तुम्ही व्यवहार केलेला आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. नंतर आधार नंबर, पॅन नंबर, MSID किंवा CCCचा जो प्रमाणपत्र आहे त्याचा क्रमांक टाकायचा आहे. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, त्याचा तारीख आणि क्रमांक टाकायचा आहे. संपूर्ण शैक्षणिक पात्रता, जे आपण हायर एज्युकेशन उत्तीर्ण आहात ते टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ही पूर्ण फॉर्म भरून सही करायची आहे. त्यानंतर यामध्ये शिक्षणाची माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे एक सही करायचं आहे आणि हे अर्ज कुठे जमा करायचं आहे आणि हे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जमा करायचं आहे. त्यानंतर आपला मेरिट लागेल आणि आपण जर पात्रतेच्या आणि त्यांच्या जे निकष आहेत त्यामध्ये आपण जर बसलात तर आपल्याला केंद्र मिळून जाईल. आणि या संदर्भामध्ये आपल्याला काही आणखी शंका असेल तर आपण काय करायचं आहे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सेतू समिती तिथे जाऊन भेटायचं आहे आणि त्यांच्याकडून अधिक माहिती आपण घेऊ शकता. आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.